नमस्कार शेतकरी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अकोला येथील सर्व पिकांचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर चला शेतकरी मित्रांनो, जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, पहिलं पीक आहे गहू. कमीत कमी दर 2000 रुपये, जास्तीत जास्त दर 2560 रुपये आणि सर्वसाधारण दर 2240 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे हरभरा. कमीत कमी दर 5000 रुपये, जास्तीत जास्त दर 5545 रुपये आणि सर्वसाधारण दर 5355 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे ज्वारी. कमीत कमी दर आहे 2625 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 2625 रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा आहे 2625 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे तूर. कमीत कमी दर मिळालेला आहे 6500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 8455 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 8200 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे सोयाबीन. कमीत कमी दर मिळालेला आहे 5375 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 5615 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 5500 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे अद्रक. कमीत कमी दर मिळालेला आहे 3500 रुपये, जास्तीत जास्त दर मिळालेला आहे 4500 रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे 4100 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे कांदा. कमीत कमी दर मिळालेला आहे 400 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 900 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 700 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, पुढील पीक आहे मिरची, जिचे कमीत कमी दर आहे 14000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 26000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 20000 रुपये प्रति क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे लाईव्ह अकोला येथील सर्व पिकांचे बाजारभाव. तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे पिकांचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.